हाय, आम्ही चाललो आज शिवनेरीला आणि तिकडून भीमाशंकर राजगड झालं तर आणि येथे शिवमंदिर पण करायचं आहे भिवंडीचं. माझ्यासोबत 8-9 बाईक आहेत डबल. हे माझे सर्व जिमचे मित्र आहेत. चला जाऊया. काय म्हणतो? मस्त. कितीच भरतो रे? हा पैसेच ना. पाठशाला सांग टाकायला. अरे व्हिडिओ करतोय. अरे सांगितलं नसतं करा यार. कितीच भरलंय? 110. हो 110 मध्ये बघा. 110 मध्ये रिटर्न. 110 बस झालं ना. 110 बस. पेट्रोल होतं 300 रुपये. 300-400 रुपये पेट्रोल होतं. चल झालं. तू किती टाकल्या? बाई टाकला 1000. मी 1200 टाकले रे. भाई तुझी गाडी बाईक होती. अरे माझी एमटी होती पूर्ण म्हणून. आमची पण एमटी होती. चला आमची म्हणजे गाडी आता बघायला 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बाईक आहेत. 8 वरती 16 जण. बघू आता डायरेक्ट जाणार आम्ही. बघूया भीमाशंकर नाही तर शिवमंदिर विचारूया. आबा आपण पहिलं कुठं जायचं आहे? शिवमंदिर की भीमाशंकर? चालेल. चला डायरेक्ट भीमाशंकरला देवाचं दर्शन घ्यायचं. नंतर मग आपल्या महाराष्ट्राच्या देवाचं दर्शन म्हणजे शिवनेरीला. चला. चेहरा दाखव तुला. माझी गाडी पहिली. इथे थोडं चहा नाश्त्यासाठी थांबलं आणि आता आम्ही आलोय नावाला चिक्की. चाय प्यायला थांबलो आहे आता. टी ब्रेक झाला आहे आता. वाजले किती? तर वाजले किती? वाजले 3:49 म्हणजे 3:49 झाले. 3:49 झालेत. आता आमचा थोडा घाट चढलोय. घाट चढल्यानंतर घाटामध्ये काय झालं? काय झालं होतं घाटामध्ये? घाटामध्ये काय झालं काय माहिती. अचानक तुम्ही लोक सगळे पुढे गेलात आणि आमच्या गाडीतून अचानकच आवाज यायला लागला. आवाज होता. थांबलो आम्ही जरा 15-20 मिनिटं. त्यामुळे तुम्ही लोक सर्व पुढे गेलात. आम्ही मागेच राहिलो. काय करूया. चला बोलला मित्र. रोहन बोलला जाऊ दे काय नाही रे आपण देव बघायला आमला. ठीक आहे. अच्छा बोल आता पुढे रोहन. बघा आता आहे व्यवस्थित गाडी. आलो इथपर्यंत आलं. आता पुढचा प्रवास बघू मग आता काय ते. अपेक्षा आहे की व्यवस्थित जाऊन व्यवस्थित येऊ आम्ही. आमच्या सोबत सूरज आलाय. पहिल्यांदाच आलाय. ए बोल तुला काय वाटतंय? कुठं तुला असं म्हणजे काय वाटतंय सांग. काय वाटतं? म्हणजे चांगलंच वाटलं. गारगार वाटतंय. थंडी लागते. हा हे आमचे आकाश. हे आपले बुक्कड. हे आपले बुक्कड ग्रुप मधले बुक्कड. मजा येते. मस्त येते. क्रीम रोल खातोय. क्रीम रोल ना मजा. क्रीम रोल खातोय. चहा नाही भेटले त्याला. बॉटल देतो. थांबलोय आणि इथे मस्त प्लेस आहे. हा बघा खूप मस्त असं.
प्लेस आहे आणि सरळ रोड आहे, एकदम सपाट माल आहे, दूर दूरपर्यंत दिसतंय इकडे. ते फुलांची झाड आहेत, हे रुई आहे. कुठं आतोय? आता आम्ही इथे नाश्ता आणि चहा प्यायला, म्हणजे आता इथून जवळ आहे भीमाशंकर, आणि इथे आम्ही आता थोडा चहा नाश्ता करणार आणि जाणार. बघूया पुढे किती टाईम लागतो ते. आणि इकडचं एरिया म्हणजे पहाडी एरिया आहे, मस्त वाटतं, डोंगरदऱ्या आहेत, रोड थोडा खराब आहे. चला इकडे मित्र सर्व हे करतात. भीमाशंकर आता आम्ही आंघोळला चाललोय, इथून दर्शन करायला जाऊ. आणि इथे बघा, इथे असं सर्व लाईटचे खांबे असे दाखवले, त्रिशूळ. कॅप्चर करू नको, मी फेमस आहे. फेमस होता काय? हा, अरे बापरे. हा अरे मी कुठं आहे? इकडे बघायचं, ते सर्व बघा पुढे असं धुकंच दिसतंय. आणि हे बघा आलं, वाव मस्त वाटते, गार असं थंडगार आहे. आणि झाडं पण बघा कशी एकदम, आणि पुढे काही दिसत पण नाही, असं एवढं धुकं आहे. आणि आमची ही गँग आपली लाल परी खूप आहे तिकडे, लाल परी मग अशी येतच जातात. आणि इकडे झाड एकदम एकच ह्याचे आहेत, म्हणजे एकच प्रकारची झाडं आहेत आणि खूप आहेत, मस्त. हे झाड वाटतं पडेल, पूर्ण बुंदासही झालंय बाहेर. हो हे बघा, हे फॉग दिसतंय. तर आता आमच्या आंघोळ वगैरे झालंय आणि आता आम्ही दर्शनासाठी जातोय. आणि हे बघा पूर्ण धुकं आहे, भक्त मंडळी पण आहेत बऱ्यापैकी. आणि आता बघूया, आता मित्र अर्धे जण आंघोळ करतात, मी जरा व्हिडिओ इथं काढण्यासाठी इथं आलो बाहेर. इथून पुणा वगैरे या साईडला जाणारा बस पण आहे. बघूया तिकडे काय नाश्ता वगैरे करण्यासाठी पण आहे. आणि तिकडे खाली उतरून असा मित्र हा पहिला मित्र आला होता, तो बोलत होता की तिकडे खाली उतरून पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर मग तिथे मंदिर आहे. ठीक आहे.
लाईनमध्ये भरपूर राहते. पहिला नाश्ता करू कारण लाईन जास्त असेल तर इश्यू होईल. बघूया काय बोलतात ते. हां नाश्ता नंतर काय दर्शन. ते कुठून म्हणजे एंट्री कुठून आहे? एंट्री सरळ आहे. कुठून सरळ? हां 100 मीटरवर एंट्री आहे. आम्हाला इथूनच काय असं हे घेऊन जायला लागेल ना. मॅगी आहे, मेंदूवडा आहे, वडापाव, भजीपाव, दूध, चाय. ते दर्शनासाठी लाईन बघ. इथून लाईन आहे. हा आणि मंदिर कुठं? मंदिर खाली. खूप लांब आहे. हा खूप टाइम लागेल. हा आता हे काय बोलतात तर बघूया, त्याच्यानंतर मग आपण काय ठरवू. ओके लाईन दाखवूया. 100 मीटरवरती. हा 100 मीटरवरती मंदिर आहे. तिथपर्यंत लाईन. टाइम झालाय टायमिंग कधी येणार? 10:30. लाईन बघून 2 तास कुठं नाही. नाश्ता केलेला बरा. हा आपल्याला गरमागरम इथे भेटणार वडापाव, गोल भजी, मिरची आणि पालक भजी, पोहे वगैरे सगळं इथे भेटणार. आपण जर लेट जास्त 2 तास जर आपण कसं आहे फुल नाईटभर ड्रायव्हिंग करून आपण आलो आहे तर काय चाललं आहे पण नाही. ॲक्च्युली जसं आंघोळीच्या पहिलं दर्शन घ्यायला पाहिजे. आपल्याला आता टाईम नाही आणि खूप टाईम होऊन जाईल. आपले 2-3 वाजूच असतात आहे की नाही. हा आता तर 10:30 झाले. आपला खूप लेट होईल. आता बघूया काय बोलतात तर त्याच्यावरती आपण डिपेंड करू काय नाश्ता करायचा की काय करायचं. आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत आणि भावाने व्हिडिओ कशाला करतो. मस्त ते आपली स्टोरी ठेवतो. प्रतिक्रिया विचारा. तुम्हाला काय इथे येऊन काय वाटतंय असं काय? हे बघा माणसांची एवढी प्रतिक्रिया बेकार आली आहे की माणसाचे नाव कोणतात ते भीमाशंकरच्या ऐवजी मामूद. अजून 3 तास लागणार आहेत. तर आम्ही काहीतरी खातो. कारण कसं माहिती आहे का माहिती आहे आम्ही खातोय अगोदर तो बघा तो मग बॉईल आहे. हा बॉईल चालेल. कसं आहे मग पूर्ण कणीस ना कणीस देणार की ए बा कणीस देणार की ह्याच्यामध्ये फायदा आमचा. आम्ही उपाशी आहे सकाळपासून. आम्ही उपाशी आहे बोललो देवाचा. अरे सकाळपासून नाही रात्रीपासून आम्ही रात्र पूर्ण फुल नाईट आपण 12 आणि वाजता त्याच्यानंतर सकाळी आंघोळ केली सांग. भाई पण देवासाठी एवढं करू शकतो ना. हे बघा रात्रीपासून 12 वाजता आम्ही प्रवासाला आमच्या सुरुवात केली. प्रवास आमचा सुखरूप झालेला आहे. पण विषय कसा झाला प्रवास असा झाला की माणसांचा आमचा चला रे जरा थांबूया चाय पिऊया. अरे त्या अर्धा तास. अरे हे काय फालतू गेले. आपल्याला 2 तासात द्यायचं होतं आपण आलो 4 तासात. याचा अर्थ किती आपण चुकीचं वागत आलो. आता आम्ही भीमाशंकरच्या मंदिरात आलो आहे आणि आता दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे. इथं जास्त थांबायला देत नाही आणि आता निघतो. चला तर आता मी निघालो आहे. आम्हाला कमीत कमी 8 तास दर्शनासाठी लाईनला उभं राहायला लागलं आणि आता आम्हाला 8 तासानंतर दर्शन भेटलं आहे. खूप गर्दी होती आणि आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे गर्दी तर असणारच आणि दर्शन चांगल्या पद्धतीने झालं आमचं आणि आता आम्ही निघतो आहे. सकाळपासून काय खाल्लेलं नाही आणि थोडंफार काय असं लाईनमध्ये उभं होतो तर थोडंफार तर दर्शन कसं झालं भाऊ? लय भारी झालं. मस्त झालं दर्शन. खूप टाइम लागला. खूप टाइम लागला पण व्यवस्थित झालं आहे की नाही. खूप दर्शन भेटलं आपल्याला. चरण दर्शन चरण दर्शन भेटलं. स्पर्श केला शिवलिंगाला. गेल्या 6 तासापासून आम्ही उभे होतो पण आता फ्रेश वाटते आणि बॉडीचा पुरा पेन रिलॅक्स झाला. मनाला कसं वाटतं? शांती वाटली. मनाला शांती वाटते. तुम्ही जर आलात इकडे
तर या तुम्हाला पण मनाला शांती वाटेल. आणि आता आम्ही निघतोय. आम्ही सकाळपासून नाही काय जेवलो वगैरे, म्हणजे रात्री आम्ही 12 वाजता निघालो भांडूपवरून. त्याच्यानंतर आम्ही भांडूपवरून 12 वाजता निघालो आणि सकाळी इथून येऊन जरा फ्रेश वगैरे जाऊन आता आम्ही दर्शन वगैरे झालं आमचं. आणि आता इथे गणपतीकडे म्हणून इथं आम्हाला जसं सिद्धिविनायकला वगैरे भेटतं तसं इथे पण आता भेटतं. तर आम्ही आता इथून घेणार घरी प्रसादी म्हणून. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, तोपर्यंत बाय बाय.